फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आणि अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष यांनी राहुरी कृषी विद्यापीठ प्रशासनास आज निवेदन दिलं। 26 जुलै रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या बांधकामाच्या पायरीखाली दबून मृत्यू झालेल्या कामगाराच्या मृत्यूबाबत भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन आक्रमक भूमिकेत पुढील काळात भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष पॅन्था ऋषी पॉळ आणि अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दीपक साळवे हे मोठ्या आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचं समजतं। त्यासाठी आज विद्यापीठ प्रशासनास निवेदन देण्यात आलं। या निवेदनाद्वारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील कुलगुरू आणि कुलसचिव यांना निवेदन देऊन सूचित करण्यात आलं। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या मध्यवर्ती परिसरात सुमारे 3 वर्षांपासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय भवनाचं काम चालू आहे। सदर काम हे एका ठेकेदारामार्फत होत आहे। हे काम चालू असताना गेली 3 वर्षात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या बांधकाम विभागाच्या एकाही अभियंत्याने जाऊन देखरेख केलेली दिसून येत नाही। केवळ अंदाजपत्रक व आराखडा या ठेकेदाराच्या ताब्यात देऊन त्याच्याकडून परस्पर काम करून घेतलं जात आहे। मात्र वास्तविक पाहता बांधकाम विभागाने ठरवून दिलेलं काम ठेकेदाराकडून त्याची गुणवत्ता तपासून घेणं आवश्यक असताना आपल्याकडील कोणीही स्थापत्य अभियंता व गुणनियंत्रक अधिकारी कामाच्या ठिकाणी कधीही गेलेले नाहीत। तसेच विद्यापीठ अभियंता देखील कधीही या कामावर देखरेखीसाठी किंवा निरीक्षणासाठी गेलेले दिसत नाहीत। याचा गैरफायदा घेऊन संबंधित ठेकेदाराने बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचं वापरला। तसेच खडी व कचखडी ही अक्षरशः माती मिश्रित व कोणत्याही नामांकित कंपनीचे सिमेंट वापरलेलं नाही आणि बांधकामासाठी ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात सदरचा सिमेंट वापरण्यात आला। त्यामुळे हे बांधकाम कच्चं राहिलं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या बाहेरील बाजूस 8 फूट उंचीच्या पायऱ्या बनवण्यात आल्या होत्या। त्या पायऱ्याचे काम होऊन 10 दिवस होताच लवकर देयके घेण्याच्या दृष्टीने त्याखाली लावलेल्या फळ्या व टेकू काढून घेण्यात आले। त्यामुळे सदरच्या पायऱ्या कोसळल्या व त्याखाली काम करत असलेला परप्रांतीय मजूर विकास कुमार छदीलाल हा दबला गेला। जागेवरच त्याचा मृत्यू झाला। वास्तविक पाहता सदरच्या पायऱ्या तयार केल्यानंतर त्यास मजबूती मिळण्यासाठी कमीत कमी 21 दिवस इतका कालावधी लागतो। मात्र सदरील ठेकेदाराने कमी कालावधीत या पायऱ्या काढून घेण्याचा प्रयत्न केल्याने हे बांधकाम कच्चं राहून कोसळलं। एका गरीब परप्रांतीय मजूर विकास कुमार छदीलाल याला जीवास मुकावं लागलं। ही घटना घडल्यानंतर कोसळलेल्या पायऱ्या व तेथील घटनास्थळाचा याचा पोलीस पॉइंट पंचनामा न होताच पुरावे नष्ट करण्यासाठी सदर ठेकेदाराने तात्काळ JCB आणून सर्व जागा साफ करण्यात आली। यावेळी या जागेचा कोणताही पोलीस पंचनामा झालेला नव्हता। त्यानंतर ही खबर पोलिसांना कळल्यानंतर सदर जागेचा पंचनामा झाला। या घटनेत सर्वस्वी विद्यापीठ बांधकाम खाते व त्यावर देखरेख करणारे विद्यापीठाचे शाखा अभियंता व संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याने विद्यापीठ अभियंता व शाखा अभियंता नमूद बांधकामाचे देखरेख अधिकारी व नमूद ठेकेदार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृत व्यक्तीस न्याय द्यावा। अन्यथा या बाबीस अनुसरून महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोर भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने मोठं आंदोलन व उपोषणासारखा करण्यात येईल असं प्रतिपादन भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष पॅन्था ऋषी पॉळ यांनी दिला। यावेळी निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, अमोल लोखंडे, योगेश पवार, दीपक मकासरे यांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत। न्यूज 14 सह दीपक मकासरे, कृषी विद्यापीठ राहुरी। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत गेल्या 3 वर्षापासून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या मोठ्या वास्तूचं बांधकाम चालू आहे। ते सभागृहाचं बांधकाम चालू आहे। हे सभागृह 3,500 लोकांचं बैठकीचं आसन असण्याचं सभागृह आहे। या सभागृहामध्ये ठेकेदार आहे जे संबंधित अधिकारी यांनी आजपर्यंत या काळात बांधकामाची पाहणी केलेली नाही। संबंधित अभियंत्यांनी पाहणी केलेली नाही। ह्या बांधकामाला जे वापरले गेलेलं साहित्य ते निकृष्ट दर्जाचं आहे। म्हणून त्या एका विकास कुमार छेदीलाल नावाच्या उत्तर प्रदेश येथील कामगाराचा मृत्यू तिथे झालेला आहे आणि त्या मृत्यू जबाबदार हा ठेकेदार आणि संबंधित अधिकारी आहेत। तर भीम आर्मीच्या वतीने आज निवेदन देण्यात आले का या संबंधित लोकांवर कठोर कारवाई व्हावी व यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। जर भविष्यात हे जर झालं नाही तर आम्ही गेल्या पुढील 8 दिवसात ही कारवाई जर नाही झाली तर ह्या कृषी विद्यापीठासमोर मोठं आंदोलन छेडण्यात येईल, उपोषण छेडण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदार हे कृषी विद्यापीठ राहील। आणि यानंतर भीम आर्मीच्या वतीने ह्या बांधकामाचं नाशिक विभागात क्वालिटी कंट्रोलला सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत आणि याची क्वालिटी आणि याची गुणवत्ता चेक करायचा आम्ही अर्जही देणार आहोत। जय भीम, जय संविधान। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे
की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम सुरू होते। गेल्या 2 वर्षापासून या कामाला सुरुवात होत होती। या कामामध्ये वापरण्यात आलेले जे साहित्य ते निकृष्ट दर्जाचं आहे असा आमचा आरोप आहे आणि त्याची प्रचिती 20 तारखेला सगळ्यांना पाहायला मिळाली। एक मजूर काम करत असताना त्याच्या अंगावरती शिड्या पडल्या आणि त्याच्यामध्ये गुदमरून त्याचा मृत्यू झाला। या घटनेला जबाबदार विद्यापीठ प्रशासन आहे असा आमचा थेट आरोप आहे। कारण विद्यापीठ प्रशासनानं कॉन्ट्रॅक्ट देताना कॉन्ट्रॅक्टमध्ये यूज करणारे साहित्य याची टेस्टिंग शासन मान्यता लॅबमध्ये करूनच त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत। आता फक्त एक जीव गेलेला आहे, आणखी किती जीव घेणार आहे हे प्रशासन याची वाट बघायची का? आणि त्या ठिकाणी जर एखादा विद्यार्थी असता तर याला सर्वस्वी याची जबाबदारी कोणी घेतली असती? त्यामुळं आज भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं माननीय कुलसचिव कुलगुरू यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की सदरचे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यांची तपासणी, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही साहित्य वापरलेलं आहे, जे काही मटेरियल यूज केलेलं आहे त्याची तपासणी झाली पाहिजे आणि ठेकेदारावरती सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। तसेच जे कुटुंब आहे त्याला देखील आर्थिक मदत ही तात्काळ स्वरूपात दिली गेली पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नये याच्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं ठोस पावले उचलावेत, अन्यथा भीम आर्मी त्यांना दणका दिल्याशिवाय सोडणार नाही। आमचा झेंडा आणि दांडा दोन्ही मजबूत आहे, हे प्रशासनानं लक्षात घ्यावं। जय भीम, जय भीम आर्मी, जय संविधान।